टोपीने काबिलियत बनी नाही आहे, या टोपीने काबिलियत कोणी आहे सोड. ठीक आहे. आता गौरवला ज्या टाइम रिझल्ट लागणार त्या टाइमला गौरवला एकदम क्वचित टाइम भेटणार. गौरवला बिलकुल अख्खी रात पडली आहे. पुन्हा संघर्ष बिलकुल स्टार्ट एंड पर्यंत बिंदास. ठीक आहे, बोल बेटा बोल बिंदास. इथपर्यंत द्यावाले त्यातील गरुड लावले नाही कमेंट लागत ना. एक गरुड लवकर आपल्या वेटिंग आहे, पेंडिंग आहे, निखिल सोडून चलो. ठीक आहे, चालेल. बोला जय कांदे. सुरुवात पण आली पहिल्यापासून पुढे आगो होतो लहानपणापासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत म्हणजे असं एकदम अभ्यास नाही आहे तेवढं. पहिले मी 10वी नंतर 10वी सुटेनंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं मी 1.5 वर्ष डिप्लोमा करा. त्यानंतर मला ज्याचा विचार म्हणजे त्याच्यामध्ये आपण क्लास चालू होता मतलब स्टार्टिंग होते जवळ आणि त्या टाइमला मला वडील पण आलेले होता. म्हणजे परिस्थिती नव्हती तेवढी चांगली, शिकवतो चांगला असं तेवढी परिस्थिती नव्हती. वडील पण आलेले होता. आपण क्लास नाही केलं होतं. पहिले पण जायला मी लहानपणी गेले आपण क्लासला 7वीपासून क्लास करायचा. म्हटलं चला ते स्पर्धा परीक्षा म्हणजे शेव आपल्या पहिल्यापासून आहे स्पर्धा परीक्षा होतो. मी पहिलं स्टार्टिंगपासून तुम्हाला काही जमीन आहे. स्टार्टिंग ना 1 महिना मी तो तुम्ही मेरे नवं देखील समजलो काही जमिनी पहिले ना गणित लिहित आहे ना काही समजे काही नाही. त्या टाइमला आपण पण बोललो तुम्ही की आपण होतं इथं काही जमिनीचं काही करा सांगा आपण दिसतो की उभा काही कोणी म्हणजे असं आधी कोणीच बसेल नाही की तो आईना पोट बघू शकेल बा. सगळं सुरुवात रात्री मी पण मग सुरुवात केली. पहिला 1-2 महिन्यात समजलं नाही काही आपण त्या टायमध्ये बोलू की आपण ते इम्प्रूव्ह असं थोडासा अभ्यास करा. अजून म्हणजे अभ्यास मग एवढा आहे होय नाही त्या टाइमला प्रॉब्लेम होईल पहिल्या आणि स्टार्टिंगला तर सगळ्यात प्रॉब्लेम आहे. आता पोरं आता अजून मी पण असं देखील की आता 2-3 महिना जर अभ्यास करतो भरती जातं आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे आता सुरुवात वेळेला म्हणजे आता एवढं एक्सपिरियन्स आहे ना काही आता समजा आता मी पण म्हणजे आली आर्मीला पहिली भरती होती. आर्मीला पहिली भरती होती म्हणजे पुढी तयारी होती. मला सोडत विनायक आणि म्हणजे फुल तयारी होती आम्ही दोन आम्ही आधी दादू देते माहिती आहे आम्ही म्हणजे दुपारी सोडून देत पाहिले म्हणजे वाटे की बा होईल असो रनिंग चांगली फिजिकल चांगला अभ्यास चांगला त्या टाइमला बी म्हणजे अभ्यास बरा होता तरी म्हणजे सिलेक्शन तरी लिहू शकतो बरं होता तरी अभ्यास होता. त्या टाइमला खूप फुल तयारी होती. पेपर पास जाऊ ग्राउंडला जाऊ ग्राउंडला पहिले सुरुवात पहिले मी त्या टाइमला आपण त्याची फोन लावता काय ग्राउंडला म्हणजे सुरुवातले पाऊस पडी म्हणजे पाऊस द्या असं तसं एकदम जोरदारच पाऊस पडी आणि पुरा म्हणजे चिखल होऊया ग्राउंड. म्हटलं आमल्या आर्मीवाला बी सांगितलं की तुम्ही म्हणजे घर झाला जन्म जोरच येतो पोया. आता आपली तशी परिस्थिती नाही की आपण पोरं सांगा कोणी परिस्थिती मला वाटते कोणी जाऊ शकत. आपली परिस्थिती नव्हती आपण एवढी त्याला आपण तो वासारखा आहे आपले कागद म्हणजे आहे नाही आपलं तेवढं आहे नाही ती परिस्थिती कशी नाही की चांगलं जावं सोडायचं मैदान सोडायचं ना पायांनी कधी 1 नंबर. जर सक्सेस होईल ना तर समोर पाणी राहू आग राहू काही का असेल जर सक्सेस बनायचं बने आणि कधीच संघर्षानं मैदान सोडायचं कधीच जावं नाही कधीच पायांनी टिकी राहावं ना काही त्रास होतच प्रत्येक लेवस आता माझे असं नाही की मी होई डायरेक्ट भरती होई असं नाही आहे. मी पहिला भरती घेऊ आर्मीला ग्राउंड त्या टाइमला मग मी पण आता म्हणजे एवढं ते बाबा ते ग्राउंड असं खराब हो झालं पूर्ण प्रयोगच करवा मग त्या टाइमला मन वडीलने बी शब्द घालतो मन वडीलने तब्येत खराब होती वडीलने बी शब्द घालतो की वस्तू तर भरती होई सांगितलं होतं की मन होतं की बोलायचं भरती बोलायची पाणी राहू काही राहू जो पहिलं असं पडत ग्राउंड मागे मग सगळं
पास हो पुषप कोरस वगैरे सगळं पास होईल. हाईट मेजर हाईट केलं त्या टाइमला म्हणजे हाईट केलं बघा त्या टाइमला असं वाटे ना की डायरेक्ट सगळं डायरेक्ट सोडून देऊ बघा डायरेक्ट म्हणजे एकदम एवढं मेहनत करेल नंतर जर माणूस एवढं सगळं आते एवढं मेहनत करतोच पोरं एवढं मेहनत करनंतर आता समजा कोणी अनफॉर्च्युनेट त्याला समजा हाईट केलं आहे कोणी कसं केलं आता एवढी मेहनत करणं पोरं आहे ना आता जे जो आपण समजा अभ्यास करा पेपरला बी चांगला मार्क होता रनिंग बी चांगली होती त्यानंतर मग आता विषय होता हाईट ना हाईट ठेवलं तर असं वाटलं की आता पुरा झेलच बा आपण काही दिवस शकत नाही वाटतं आपल्याला त्या टाइमला आपण देखील फोन लावला आपण देखील फोन म्हणतोय की आपण रातना 1:30 ते 2 वाजेल होता त्याच्यात मला कॉल करा होता पण त्याला म्हटलं हो खचू नको बघ आयुष्यामा प्रत्येकले चांगला दिवस यावासाठी खराब दिवस खूप जगन नको मी त्या टाइमला आपण म्हणजे त्या टाइमला आपण बोलणार जसं आता आपल्यासोबत असं नाही की आपणच केलं आपल्यासोबत आज समोर उदाहरण दिसे होतात मी तर काही नाही पण ज्या पोरं हाईट होतात त्या पोरं सुद्धा कोणी रनिंग केलं होतं कोणी काय केलं होतं ते सगळं देते नाही म्हटलं जाऊ द्या करू पुढे हो परत आय टी बी टीला भरते त्या टाइमला लागत होता मग सोबत आय टी बी टीला भरते त्या टाइमला टेले माहिती आहे त्या टाइमला रनिंग गिनिंग वगैरे फिजिकल देतो एक वेळ मारून तू त्या टाइमला हाईट केलं त्या टाइमला असं होतं म्हणजे असं म्हणजे सगळं मला मेजर प्रॉब्लेम होता म्हणजे हाईट मी म्हणजे असं नाही की भरती होणार नव्हतो भरती उलटी जातो मला मेजर प्रॉब्लेम होता म्हणजे हाईट जर म्हणजे हाईट राहते तर त्या टाइमला जर म्हणजे जर लक असतं तर नशीब बी राहतं माझ्या समजा दादूने मागणी भरती होती होतं ते ना आलं पण की पेपर चांगला होता तो फिजिकल बी चांगलं होतं दादूने अजून म्हणजे असं बराचसा सपोर्ट होता तसं फिजिकल चांगलं होतं अभ्यास चांगलं होतं पण अनफॉर्च्युनेटली आता कुठे कुठे आता नशीबची गोष्टी आहेत कुठे कुठे आता लक पण आपण म्हणतो तसं लक 99% मेहनत आणि 1% लक 1% लक त्याला आपण बाकी काही नाही असं नाही की मग आता कोणी कोणी काय विचार करत 99% लक 1% नसेल आपण 1% मेहनत 99% लक पण राहतो करता 99% मेहनतच बरोबर आपले म्हणजे असं नाही की माझे पण गच्छित आता मी पण जबाबदार मनसोबत आहे पवन आहे असं विचार म्हणजे मनासोबत राहणार पण आता येतच मनासोबत आता त्याला माहिती आहे त्याला चांगलं माहिती आहे की मना म्हणजे काय काय कुठे कुठे काय काय बघते समोर बोलत लोक माझे की म्हणजे मला असं जवळ बोलले झाले माझे की मला घरमासले बी सांगितलं लोक घरीच सांगितलं की तुम्हाला बोल असं आहे जाल बोलाय पाचवलं जास्त बिर्याणी खावाले चहा पिवाले त्यामुळे असंच लोक मन तरी मन वडील देवांवर भरोसा होता मन वडील मला एक दिवस बोलणार जे काही म्हणजे तुला हात नाही आणि मी तर काही मी काही करू शकलो नाही म्हणजे मन वडील असा आहे म्हणजे पस्तावाच होता की मी मन पोरगाले चांगलं पुढे टाकू शकलो नाही बा चांगलं पुढे शिकवू शकलो नाही त्यामुळे मन वडील शब्द गेलो होता म्हटलं बसून आणि बसू तर चांगलाच कोर्स नव्हतं म्हटलं आणि पुरं म्हणजे परिस्थिती बघा त्यानंतर म्हणजे त्यानंतर मी असं 4-5 वर्षाची ना म्हणजे एक बी बर्थडे आणि गेली की मी तरी ॲक्टिव्ह जाऊ पुढं बर्थडे ॲक्टिव्ह मग म्हणजे आता एअरफोर्सची बर्थडे एअरफोर्सचा बर्थडे जाऊन पहिले घर म्हणजे घरनं जाऊन घरनं बाहेर जाऊन पहिले पण आपले शब्द देत आले किंवा ताटे जाऊन ना बाहेर त्यावरती बर्थडे विसरला दिवशी म्हटलं आणि तसं जाऊन म्हणजे वडीलही भरोसा होता की वडील म्हणणार मला त्या टाईमला की माल भरोसा तू म्हणजे फक्त तुम्ही मला भरोसा ठेवा मग नाही सांगत की फक्त भरोसा ठेवा मला बाकी पुढे मला माहिती म्हटलं मला काय करणं आहे लोक मला वारा मग काय काही मला कोणाची काहीच नाही लोक म्हणून आपला वारा कोण काय बोला नाही ती काहीच नाही आपण जे आपली माहिती ना आपली मेहनत तिथली आहे आपण आपलं ते करतो बाकी लोक आपले काय बोलतात आपण लोक आपला बदनामी करत म्हणजे याचा अर्थ असं आहे की लोक आपली बरोबरी नाही करू लोक जर आपली बदनामी करा तर समोर आलं तुम्ही बदनामी करा तर तुम्ही बरोबरी कधीच करू शकत नाही जर तो तुम्ही बराबरी करता तुम्ही बदनामी कधीच करताय तसंच आहे बाकी काही नाही आपला मेहनत भरोसा ठेवा यश सगळ्यातले आणि मेन म्हणजे संघर्षाला मार्ग सगळ्यातले नाही भेटत आज तुम्ही बाहेर देखील राहणार आज जे ना कर आज म्हणजे एक त्यांना खावायला नाही तो आज काय पोल्युशन ती राहणार अशी परिस्थिती आहे बाहेर गाड्या सुट्टी राहणार आज त्या पोरं आणि आपण म्हणजे आधी आपण सगळ्या शेतकऱ्यांना पोरं
आणि संघर्षाला मार्ग असा आहे की तो सगळ्यांना भेटत नाही. मी आज जे कर म्हणजे मला सिलेक्शनला टाइमले म्हणजे काही गर्दी कमी होती. आता देखील म्हणजे संख्या म्हणजे काही ना काही इम्प्रूव्ह आहे आपला क्लासमा. पहिले की आपला क्लास नव्हता पोरं सिलेक्ट होईल. आता पण मी ज्या टाइमला मला रिझल्ट लागला मी लगेच त्यावेळेस मला फक्त संडेला फोन भेटत आहे, कीपॅड फोन भेटत आहे. मला जसं म्हणजे सांगा येतं पोरं सांगा किंवा असा असा पोरं आपला सिलेक्ट आपण त्याचे फोन लावा. म्हणजे आनंदच आहे की आपला क्लासला म्हणजे एवढा म्हणजे चांगला रिझल्ट लागेल ना, म्हणजे चांगला रिझल्ट जाईल ना. आणि बाकीना ते इथला म्हणजे एवढा आपला महाराष्ट्रापर्यंत नाही आपला क्लास नाही सांगत पुरं देशभर म्हणजे चांगला याल म्हणजे खूप खूप इम्प्रूव्ह आपला आज देखील आणि आता येत ना या तरी आता येत ना वय मग आता या तरी येत ना वय नाही बोलला त्या तरी क्लास नाही बैठे म्हणा आता येत ना वय ना आता येत केव्हा वय केव्हा बदल वय देखील मी आज क्लासला बैठे त्यामुळे काही ना काही वाटत मी काही ना काही बनतो असं अरे वाटत काही ना काही वाटत की मी काही ना काही करायला पाहिजे आणि 100% करते. आता ये ना पुढे तिकीट जायनंतर सायकडी 100% आज आपला आर्मी पण गावाला 100%. आई प्रत्येकी वाढावं आपला आपला विनोद भरोसा ठेवा. दिवस प्रत्येक नाही आपल्याला दिवस कोणा देते आणि म्हणजे का की त्याची मेहनत कमी आहे काहीच कुठेच कमी नाही सांगा 1% मेहनत 1% त्या नव्हती राहतात 1% लग्न राहतात. अनफॉर्च्युनेटली कोणा जर चांगला आहे कोण आहे एकच फक्त आपला मेहनत पण भरोसा ठेवा. काही लक काही राहते आपली मेहनत जर पूर्ण आहे ना तर लक लूक सगळं आहे आता पोस्टिंग कुठे म्हणे आता पोस्टिंग आहे बाग वगैरे बेस्ट बनवलं बोलला काय ट्रेनिंग पिरियड कारण ते का आपला क्लास मधला आणि आपला पंचकोश मधला पहिला विद्यार्थी असा आहे की तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर आपल्या पोस्टिंग द्यायचे आले तर आधी का जीडीने ट्रेनर्सनी आपली SSGD आपल्याला माहिती आहे की ट्रेनिंग कशी होते. तुम्ही ट्रेनिंग बाबत थोडं चर्चा सांगतो म्हणजे काय ट्रेनिंग मग काय नवीन शिकायला भेटलं. ट्रेनिंग पहिला विषय म्हणजे असा आहे बोलला का पहिला महिना ट्रेनिंग असं वाटते की डायरेक्ट देता पहिला खरी गोष्ट आहे का कारण एवढं म्हणजे आपण एवढा इन्व्हॉल्वमेंट न करतो आणि आपण आपलं म्हणजे आता आपण जसं आहे कारण मग आणि जर तुम्ही आता तुम्ही एवढं ठिकाण आणि तुम्ही समजा असं एक कुठे दाखवली तुम्ही मला लागणार तुम्ही म्हणजे आडून पैसे जाऊ पहिला म्हणजे आडून टाकला तुम्ही पहिला 2 महिन्यात आज वाटे की आडून पैसे जाऊ आणि त्या पहिला 3 महिना असं आपण ट्रेनिंगला मग त्या आणि ट्रेनिंगचा विषय असा आहे मी ट्रेनिंग असं एक बी पिरियड सोडले की तरी एन्जॉय करेल मी ट्रेनिंगला प्रत्येक पिरियडले प्रत्येक सेकंडले प्रत्येक वेळी म्हणजे एन्जॉय करेल असं नाही की पनिशमेंट भेटे रगडा वगैरे सगळं रोज करेल त्यानं सुद्धा एन्जॉय करेल असं नाही की आणि कधी पण ना जर मी आतापर्यंत देखील एक ट्रेनिंग पिरियड आपण पूर्णपणे ना हसाना कारण म्हणा कारण तुम्ही रडवले आहे पोलीस गुन्हा बसेल 1 नंबर तुम्ही रडवायला बसेल. आता मी जो आमचा ट्रेनिंग पिरियड होता त्या टाइमला म्हणजे आमचा स्मार्टफोन होता पण एक होतं स्मार्टफोनपेक्षा विदाउट स्मार्टफोन लाईफ म्हणजे ती वेगळीच आहे कारण म्हणजे एवढं आहे ना सगळं फ्रेंड वगैरे एवढी एवढा म्हणजे मित्र वगैरे एवढा म्हणजे वेगवेगळ्या स्टेटना सगळं असं एकदम मिक्स होईल राहतं त्याचे म्हणजे तशी बॉन्डिंग व्हावी थोडा टाइम लागत आणि एकदा बॉन्डिंग नाही म्हणजे मग ते सोडू वाटत नाही. आता ट्रेनिंगमधून यावी वाटेने की जावं घर असतं जावं कुठे म्हणजे एवढी म्हणजे बॉन्डिंग झाली मित्रसोबत. आता मी कायम माझे म्हणजे इन्स्ट्रक्टरच ना सगळ्यात आवडता विद्यार्थी होतो मी घ्यायचा ग्राउंड आम्हाला इन्स्ट्रक्टर वाटतं कारण जर काही व्हायचं पहिलं लांबून तरी आणि असं काही आणि पहिले आणि ते आमना ओपन टाइमला आमना ते पिरामिड वगैरे होतं ते आम्हाला म्हणजे सर असे सांगत की आता सगळं वर जणणार आहे पोरगा पाहिजे होता आणि सर आम्हाला म्हणजे जो मेन इन्स्ट्रक्टर होतो तिथे
ते सांगा की फक्त वरच्या चढीचं फक्त गौरव चढी आणि मग बसवा होता आणि ते पिरामिड मग मी म्हटलं पहिलं सांगा की करले सुरुवात आणि ते पिरियडला आम्ही एकच दिवस नाही ॲडजस्टमेंट केली तर ओके विकत टाकली. असं नाही की एकदा तुम्ही म्हणजे सुरुवात तर करा कोणती जर गोष्ट करा तुम्ही म्हणतात पहिले म्हणजे आपण असे मी म्हणत असतो की पहिले होणार रे काय पण एकदा सुरुवात करेल का झिरोपासून एक वर्ष होतं ते 10पर्यंत आपण ऑटोमॅटिक झिरोपासून जर एक वर्ग 2 आपोआप येणार आहे 3 आपोआप येणार आहे. फक्त सुरुवात करा एक झिरोपासून फक्त एककडे निघायला प्रयत्न करा. झिरोपासून जसं एककडे निघणार तुम्ही 10पर्यंत ऑटोमॅटिक. आणि मी पहिले ते मला सिलेक्शन टाइमला बोललो होतो की पहिला मी येणार आहे म्हणतो पहिल्यापासून आधी मी येणार आहे पहिला नंतर मी येणार पण येळा कसा मला असतो मला स्वप्नास मा मी त्या टाइमला शब्द बोललेला होता पण येळा म्हणजे असं तेच तसं असंच काही नाही त्याबद्दल काही वाद ठीक आहे येडाचं आपलं स्वप्न मग राहा काही कोणा टेन्शन काही आणि मेन म्हणजे खास पोरं सुद्धा काही नाही पोरं नाही काय पण काही बोलणं तिथं काही कोण असं म्हणणं आहे काही ते लाजाने होतं पोर कसं आहे पोर म्हणजे फायदे आता एक आपल्या ताई करणार म्हणजे आपल्या सगळ्या पोलीस भरती करणार आता ते जर समजा कोणी त्या जर गलीमध्ये समजा अभ्यासाला क्लास म्हणजे मग असं आहे की आता त्या भरती करणार मेन म्हणजे त्याची संघर्षाला मार्ग निवडेल मेन म्हणजे आता आज होतं मग गच्ची आहे बाहेर मग तो मार्ग म्हणजे तो हा मार्ग सगळ्यांनी नाही भेटत संघर्षाला मार्ग देणे निवडा 100% सक्सेस आहे. फक्त त्याने आपला मेहनत ठेवा पाहिजे आणि मेन बात म्हणजे आता लोक तुम्ही समजा क्लासला येतात तुम्ही चांगला अभ्यास करता तुम्ही तुम्हाला मेहनत भरोसा ठेवतात जसं तुम्हाला इम्प्रूव्ह होईल आणि जसं तुम्ही म्हणजे सक्सेस जवळ येतात मला माहिती आहे मी तर सांगा पहिले जो तुम्ही बराबरी करू शकत तो तुम्ही बराबरी 100% करणार. तुम्ही काही लोक म्हणजे कोणावरच ध्यान ठेवू नका आपला सक्सेसवर ध्यान ठेवा काही टेन्शन नाही देऊ बरोबर नाही मेहनत करा पुढे काही कोणी बोलायला लक्ष देऊ नका ते 100% पुन्हा तो ऍक्च्युली तुम्ही गाडी लेट आहे उद्या गाडी ते लेट आहे पण नशीब असं की त्याला ठीक आहे त्यांना तो 1 तास नाही लिहिला आणि तो नाही विचार अगदी पंग सोडताना काही रूल आहेत त्याने आज तुम्ही टाका. विषय असा होता आपला 1-2 विद्यार्थी मी बोललो होतो की निकाल बाकी होता आपला आर्मीला निकाल बाकी होता आणि तो त्या नाक लागेल नव्हता पोरला माहिती म्हटलं ॲडमिशन म्हटलं तुम्ही वर्दीवर या क्लास मग थोडं बरं वाटेल हां ते का तुम्ही वर्दून राहत म्हणजे माल काही मोदी भाऊ पगार टाकत का एकच विषय की तुम्हाला वर्दी देखील वर्दी लवर जे नावर राहत ना ते असं लवर राहत ते 16 किंग टाकी सनी आणि ते लोको टाकी सनी वर्दीला वर नाही वर तो छपरीला वर त्यामुळे काय वर्दीला रोडासाठी ना मग त्याने मला शब्द दिला आप्पा जुन्यात येत चला मग मी ज्या दिन नसू त्या वर्दी माही असू आज माझ्या मारा कृपा करतो दिवस लागणार आधी फक्त म्हणे एकच फॅकल्टी राहिले कोणते राहिले आहे नर्सिंग असिस्टंट ती लवकर पुरी होईल काय टेन्शन आणि राहण्या विषय महिला मंडळ तुम्ही फक्त वय मागाचा 17.5 क्रॉस करा तुम्ही मॅटिंग बोलायला भरतो शब्दही शब्द दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना बाबा टाईम कमी आहे 2 शब्द तिने सांगा त्यांना तर तुप्पान आभार आपला अग्निपंखन आभार का त्याने शब्द पुरा करा आणि तो वरदेवर होणार ती मनासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता 1 बाय 1 सगळा आडवडवेशात होते का 16-17 जिडेली आहेत आर्मी आता पडले जाते फिजिकल साठी रानातले विना 2 पोर वेटिंगले 100% निकाललाय ठीक. आता आपलं कर्तव्य आहे की तो अग्निपंखन शिऱ्याचा रास त्यांना सन्मान केला दिसेल आपण त्यांना गुण गौरव करतो आता आपण ठीक आहे पेढा नंतर भेटते ना अरे नाही रे म्हणतो जय कराव महाराज की किरण लागेल 5 मिनिटं ना हा ठीक आहे ना चलो
जसं मी आज जसा 5 आज 21 जून आहे सेम सेम मनवडीले 21 जून 2025 मी मनवडीले सांगितलं होतं की त्या टाइमला बोललं होतं की पुन्हा 5 पर्यंत मी 100% वरती मला अनफॉर्च्युनेटली विषय असा आहे की 2 दिवस जगासाठी आज मला वडील त्यासाठी पण म्हणजे खूप आई वाटणं मला की तू काढलं की वडील नाही शब्द दिले नंतर मी तो पुरा तर करा पण मग वडील समोर नाही करा फक्त फक्त काय यार ते खूप म्हणजे इमोशनल गोष्ट आहे आणि प्रत्येक लाईफ मागचं नको पाहिजे. कसं झालं माणूस ज्या व्यक्तीने आपल्यासाठी दिवस काढायला राहत असेल ज्या दिवस जगासाठी तो व्यक्ती नसणार तर कुठंतरी यार कोणी भासस त्या सफरचंद जागावर आहे मोसंबी जागावर आहे. म्हणजे मी आता ज्यूसला विषय नाही करा ना विषय असा आहे की त्याने खरंच स्वप्न मनपासून देखलं होतं आणि बिचारा बापून दादा राहिला असतात तर तेच ना खूप म्हणजे खूप वेगळा दिवस राहिला असता. आणि एअरफोर्स म्हणजे नाटरला पहिला विद्यार्थी आहे दुसरा विद्यार्थी आहे रेसमासेज आणि विषय ते का यश अपयश चालूच राहणार आहे. तो ॲट अ टाइम आर्मी जीडी ट्रेडमन्स तिघी पेपर पास होता पण हाईट नसल्यामुळे तो काही कसला नाही तयारी करत एअरफोर्स नाही. आज एअरफोर्स नंबर तो तुम्हाला समोर आहे आणि लाईव्ह तुम्हाला एक सांगत मी नक्की फक्त मायबापनं संघर्षानं चीज व्हावं मायबापनं स्वप्न पुरं करावं यासाठी जगा बस बाकी दुसरं जग मग कोणच कोण नाही. तुम्ही अभ्यास करताना संघर्ष करताना तुम्ही लोक अनपड म्हणतील कोणी म्हणतील किंवा तुमले आयुष्यामध्ये काहीच करता येत नाही कोणी म्हणतात तुम्ही हाईट नाही आहे आणि तू काय भरती होशी आणि कोणी म्हणतात तुम्ही तू अभ्यास करायला जाईल ना का कुठे काय जरा ना या पक्वास गोष्टी राहते. आयुष्यामध्ये फक्त फोकस मेन ठेवायला लग्न घोडा देखील तुम्ही लग्न रथ तोडला घोडा हे केलं ना तिथल्या घोडाला झापला का बसा काही कारण शिकणार का बसायला ते पुन्हा लहान मार नको पाहिजे तर त्यामुळे तुम्ही आज झापड्या बसल्या आणि तुम्हाला फोकस कॉन्सन्ट्रेशन करा बाकी तुम्हाला कोणाशी काही लेनदेन नाही. जर लोक भेटत नाही सक्सेस तोपर्यंत जग नाही विचार करू नका डायरेक्ट सगळं जग मरी राहिले बा फक्त आपला मित्रमंडळी जे आपले जीव लावतात त्या जीवन दे बस असं म्हणजे जीवन झालं. ठीक आहे चालेल मग काय रे पुढे चल फोन लावला फोन लाव ठीक आहे ते काय हरकत काल आपला क्लास ना काल क्लास ना मेसेज द्या